राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात जुने दानवाडीत साखळी उपोषण. जुने दानवाडीत इचलकरंजीच्या प्रस्तावित 89 MLD राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात ग्रामस्थांनी क्रांतीदिनी 9 ऑगस्ट तलाठी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं. योजनेमुळे शेती व पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. योजना रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. या उपोषणात संजय धनगर, ॲडव्होकेट राहुल राज कांबळे, दिनेश कांबळे, संतोष आठवले उपोषणात बसलेत. यावेळी सुकुमार पाटील, बाबुगोंडा पाटील, खंडेराव चव्हाण, श्रावण कांबळे, सज्जन सिंग राजपूत, नितीन पाटील, अनिल पाटील, शंकर अंबुपे, गणित देसाई, संजय कांबळे, मकरंद पाटील, शानूर गवंडी, विठ्ठल सिंग राजपूत, आदिनाथ पाटील, चौगोंडा पाटील, संतोष पाटील, रमेश मलिकवाडे, जिनगोंडा पाटील, शिवाप्पा गुरव, प्रशांत पाटील, दादगोंडा पाटील, सातगोंडा पाटील, शिरडोणे, बापूसो कुंभोजे, दादासो पिरकाणे, रामगोंडा पाटील, शिवाजी साळुंखे, माणिक मलिकवाडे, हमीद संधी, अविनाश सुतार, कुमार राजपूत, रमेश टिपान्नवर, प्रल्हाद साळुंखे, अनुगोंडा पाटील, निमगोंडा पाटील, अप्पासू कांबळे, पांडुरंग धनगर आदींनी उपोषणास पाठिंबा दर्शवला. शिवार न्यूज, दानवाड.